बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे खेळाच्या मैदानातली, कारण अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती आज अगदी थोड्याच वेळामध्ये आयसीसी 2020 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे आणि या सामन्यामध्ये गतविजेत्या भारताच्या समोर आव्हान आहे ते न्यूझीलंडचं। इंग्लंड विरुद्धचा उपांत्य सामना जिंकून टीम इंडियानं चौथ्या वेळेला या स्पर्धेची फायनल गाठली होती। त्यामुळे सूर्यकुमारच्या भारतीय संघासमोर आता ही स्पर्धा जिंकून सलग 2 वेळा नवीन इतिहास घडवण्याची संधी आहे। तर न्यूझीलंडचा संघ देखील पहिल्यांदा टी20 विश्वचषक जिंकण्याच्या निर्धारानं मैदानावरती उतरेल। थोड्याच वेळापूर्वी दोन्ही संघ या अंतिम सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवरती दाखल झालेत। दरम्यान सध्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या बाहेर प्रेक्षकांचा उत्साह बघायला मिळतोय, मोठी गर्दी देखील झालेली आहे आणि हाच सामना बघण्यासाठी भारतभरामधून अनेक चाहते हे या स्टेडियममध्ये पोहोचलेले आहेत। या सगळ्या चाहत्यांना विश्वास आहे की 2024 मध्ये टीम इंडियानं जो पराक्रम गाजवला होता त्याचीच पुनरावृत्ती आज या मैदानावरती होणार आहे। आज से सभी को उम्मीद है और उसमें मैं भी आती हूँ कि टीम इंडिया जो लास्ट ईयर जीती हुई है लास्ट ट्रॉफी, वो ट्रॉफी वहाँ रखेगी और वापस उठा के अपने घर लेके आएगी। आज कौन कौन से खिलाड़ियों से आपको क्या उम्मीद है? आज जो अभिषेक ने फाइनल के लिए नॉक बचा के रखा है वो हम सबको देखने मिलने वाले हैं और वो पूरा एंजॉय करने वाले हैं हम। तो अभिषेक से उम्मीद है। जो 24 में हुआ था आज वो वापस होने वाला है। इंडिया वापस ट्रॉफी जीतने वाला है और वापस इंडिया भर में सेलिब्रेशन होने वाला है। तर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधला 2020 सामन्यांचा आजवरचा इतिहास नेमका काय आहे ते देखील जाणून घेऊयात। दोन्ही संघांमध्ये आजवर 30 2020 सामने खेळवण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी 16 सामने हे भारताने जिंकलेले आहेत, 11 न्यूझीलंडनं तर 3 सामने हे अनिर्णित असे राहिले आहेत। भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 चे रेकॉर्ड्स आपण बघतोय। सामने 29, भारतानं 16 सामने जिंकले आणि न्यूझीलंड 11 सामने, 3 सामन्यांची बरोबरी। हे 3 सामने अनिर्णित असे राहिलेले आहेत। ते 2020 विश्वचषकाच्या मैदानावरती भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत कोण नेमकं वरचढ ठरलेलं आहे ते देखील बघूया। टी20 विश्वचषकामध्ये आतापर्यंत हे दोन्ही संघ 3 वेळा आमने सामने आलेले आहेत। न्यूझीलंडनं हे 3ही सामने जिंकल्याचं कळत आहे। पण आज होणारा सामना देखील खास आहे आणि आज होणाऱ्या या सामन्यामध्ये भारताच्या जमेच्या बाजू नेमक्या कोणत्या जाणून घेऊया। भारताच्या जमेच्या बाजू आपण बघतोय, बुमराह, अर्शदीप, वरुण आणि अक्षर सारखे जागतिक दर्जाचे गोलंदाज आपल्याकडे आहेत। संजू, अभिषेक, सूर्यकुमार आणि ईशान सारखे स्फोटक असे फलंदाज देखील आपल्या फळीत आहेत। पंड्या, अक्षर, तिलक आणि दुबे सारखे मॅच फिनिशर देखील आहेत। अष्टपैलू असे हे खेळाडू आहेत। 2024 चा वर्ल्ड कप जिंकलेले 8 खेळाडू अजूनही आपल्या संघात आहेत। त्यामुळे या सगळ्या भारताच्या जमेच्या बाजू आहेत। भारताच्या काही दुबळ्या बाजू देखील आहेत, त्या देखील जाणून घेऊयात। फलंदाजांना फिरकीची, विशेषतः ऑफ स्पिनर्सची भीती आहे। 19 बळी हे फिरकीपटूंनी घेतलेत। सूर्या, तिलक, दुबे, पंड्या यामधल्या फळीमधल्यांच्या कामगिरीमध्ये सातत्याचा अभाव काहीसा जाणवलाय। तर धावांचा पाठलाग करत असताना घेतले जाणारे दडपण आणि चाचपडणं, स्टेडियममधल्या 1.25 लाख आणि बाहेरच्या कोट्यवधी चाहत्यांच्या अपेक्षांचं दडपण हे निश्चितपणे या खेळाडूंवरती असू शकतं। अहमदाबादचं स्टेडियम हे अपशकुनी असल्याचं मनामध्ये निर्माण झालेलं भूत
सलामीवीर अभिषेक शर्माचं आतापर्यंतच्या काही सामन्यामध्ये अपयश दिसून आलेलं आहे. आज नेमकं काय होणार हे बघणं औत्सुक्याचं असेल. 2024च्या T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये शेवटच्या षटकामध्ये सूर्यकुमार यादवनं एक अफलातून असा झेल पकडला आणि भारतानं जेतेपदावरती आपलं नावही कोरलं. तोच सूर्यकुमार यादव आज टीम इंडियाचा कर्णधार आहे आणि या विश्वचषकामध्ये त्याच्याच नेतृत्वात भारतानं अंतिम फेरी देखील गाठली आहे. या सगळ्या निमित्तानं सूर्यकुमार यादव याचे प्रशिक्षक अशोक अस्वलकर यांनी एबीपी माझा सोबत संवाद साधलेला आहे आणि त्यांनी फायनल विषयी देखील नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये आज इंडिया वर्सेस न्यूझीलंडचा मोठा मॅच आहे आणि सूर्यकुमार यादववर मोठी जिम्मेदारी आहे. त्यांचे कोच अशोक अस्वलकर सर आमच्या सोबत आहेत. अशोक सर, काय म्हणणार, सूर्यावर मोठी जिम्मेदारी, मोठं रिस्पॉन्सिबिलिटी, तुम्ही त्याला तयार केलंय, कसं प्रेशर तो या मॅच मध्ये घेणार आहे? कारण का प्रेशर हे त्याच्या डोक्यावर नसतंच कधी. का मोठी मॅच आली की सूर्य एकदम शांत होऊन जातो. त्याला माहिती असतं मला कसं जायचं असतं आणि ते आपण प्रत्येक मॅचला पाहिलं सुद्धा आहे की 2-3 मॅच आमच्या अशा आल्या होत्या की अगदी सगळेजण प्रेशरमध्ये, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रेशर दिसत होतो. हा माणूस शांत होता आणि तीच गोष्ट ती काम करून जाते. कारण का मोठ्या मॅचमध्ये तुम्ही प्रेशरमध्ये गेलात आणि कॅप्टन प्रेशरमध्ये अख्खी टीम संपली, पण हा शांत होता. जे चाललंय ते होतच असतं मॅचमध्ये, पण हा त्या सिच्युएशनला काय सुंदर प्रकारे हँडल करत होता ते आपण सगळे बघत होतो. पण सूर्याच्या परफॉर्मन्सवर पण कोणी बोलले की रन्स नाही येत आहेत, त्यावर काय म्हणणार आपण? बघा मॅडम, काय माहितीये का, T20 मॅच आहे तर सगळ्यांचेच मोठे स्कोर येणार नाही आहेत. एखाद दोघांचेच कोणतरी मोठे स्कोर येतील आणि सेमीफायनल जी मॅच होती सगळ्यांचे नंबर शफल झालेले होते आणि ज्या नंबरला ते आले तिकडे फक्त मला मारायचंच होतं. तिथे लागले तर ठीक, नाही लागलं तर आउट होणार. कारण का सूर्याच्या नंबरवर शिवम दुबे आला, जिथे स्पिनर होते शिवम दुबे आला, त्यांनी स्कोर केला. मग सूर्याला आणखी मागे, तिलकवरला आणखी मागे यायचं, ते होणारच होतं. कारण मोठे शॉट खेळताना कुठेतरी चुकीचा फटका खेळला आणि आउट होतं. काय म्हणणार, सूर्याने न्यूझीलंड सोबत पण एक चांगली सिरीज खेळली होती, त्याचा इम्पॅक्ट इथे होईल, त्याचा रिझल्ट आपल्याला मिळेल? तो रिझल्ट कॅरी करूनच जाणार आहे सूर्या, कारण त्यासाठी सोपं होऊन जाणार. कारण का आणि प्रत्येक वेळेला आपण पाहिलं की जेव्हा चांगले फास्ट बॉलर येतात सूर्याच्या समोर तेव्हा सूर्या बॅटिंग करून जातो आणि तो आत्ताही करेल. न्यूझीलंड खूप प्रोफेशनली खेळते, आपण बघितलं पण आहे. तर आपल्याकडे कोणकोणते स्ट्रॉंग प्लेयर्स आहेत जे न्यूझीलंडला ते खूप क्रॉस करणार या मॅच? आमचे वरचे 6 जण. त्याच्याही पेक्षा मी जर आजचं जाऊन बोलेन की संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, आज ह्या दोघांवरती खूप लोकांचा फोकस आहे. पाठी आहे तो ईशान, नंतर सूर्य आहे, तिलक आहे, हार्दिक आहे, शिवम दुबे आहे. कारण आमची लाईनअप खूप मोठी आहे, पण त्या लाईनअपमध्ये सुद्धा अगर सुरुवातीच्या 4 जणांनी जरी आमच्या हिशोबाने बॅटिंग केली, समजा की 40-40 रन जरी बनवले तर आम्ही आज पण 200 क्रॉस करू आणि ते करावंच लागेल. असं पण म्हणणं आहे की ते स्टेडियम बद्दल पण काय म्हणतात, त्यावर काय म्हणणार आपण? स्टेडियम बघा, आता आम्हाला आमच्या ICCने आम्हाला मॅच तिकडे खेळायला फायनल सांगितले, खेळता आम्हाला तिकडे खेळायचं. स्टेडियमचा काहीच इश्यू होत नसतो. आम्ही कसा क्रिकेट खेळतोय त्याच्यावर सगळा गेम आहे. कारण का शेवटी बघा कुठेतरी तो मॅच खेळायचा, हरणार कुठेही आहे, जिंकणार कुठेही आहे. मग आज आम्ही आमची ताकद लावून का खेळू नये? ऍज अ कोच स्पेशली सूर्यासाठी तुमचं काय एक मेसेज असेल? मला त्याच्यासाठी एकच मेसेज आहे, सूर्याने फक्त शांत राहावं आणि आपला परफॉर्मन्स करा आणि आपल्याबरोबर आपल्या टीमला बरोबर घेऊन अगदी आम्हाला जो हवा आहे रिझल्ट तो द्यावा. बरोबर सर, थँक्यू सो मच. आम्हाला हवं आहे ते वर्ल्ड कपची ट्रॉफी आणि ट्रॉफी आपण जिंकून येऊ याचा खूप विश्वास पूर्ण देशात आहे. तर आज हा मोठा मॅच जे आहे ते अहमदाबादमध्ये होणार. कॅमेरा पर्सन योगेंद्र गुप्तासह मी नम्रता दुबे, बीपी माझा, मुंबई. त्यामुळे आजच्या या सामन्याची प्रचंड अशी उत्सुकता आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याचे कोच राजकुमार शर्मा यांनी देखील आजच्या अंतिम सामन्याविषयी नेमकं काय म्हटलंय बघूया. देखिए, बल्लेबाजों से मुझे बहुत उम्मीद है क्योंकि बहुत डेप्थ है हमारी बैटिंग में. अगर आप देखें, अक्षर पटेल तक हमारे पास बल्लेबाजी है और सारे ही प्लेयर ऐसे टेम्पलेट के साथ खेल रहे हैं कि कोई भी जिनका स्ट्राइक रेट 150 से कम नहीं होता है. तो एक बड़ा स्कोर भारत बना सकता है. विकेट यहाँ पर बॉम्बे जैसा नहीं होगा, थोड़ा सा स्लो होता है अहमदाबाद का विकेट. इतना आसान नहीं होता है यहाँ पे रन बनाना, या बहुत बड़े रन्स नहीं बनते हैं. लेकिन हो सकता है इस बार बेटर प्रिपेयर्ड हो विकेट बल्लेबाजी के लिए, तो एक बड़ा स्कोर भी हम देख सकते हैं. लेकिन कुल मिला के एक अगर मैं ओवरऑल भारत की बैटिंग देखूं तो बहुत स्ट्रांग है और बहुत ही अच्छे मैच विनर्स हैं भारत के पास.
अहमदाबादमध्ये हा सामना होतोय आणि हा सामना बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षक देखील स्टेडियममध्ये सध्या दाखल होत आहेत. यासोबतच टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा हे दोघं देखील सामना बघण्यासाठी अहमदाबादमध्ये पोहोचले आहेत. 2007च्या पहिल्या विश्वचषकामध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतानं विश्वचषक जिंकला होता. यानंतर 2024 मध्ये रोहितनं 17 वर्षांनी भारताला विजेतेपद मिळवून दिलं आणि आता भारत पुन्हा एकदा फायनलमध्ये पोहोचलाय. तेव्हा भारतीय संघाला चीअर करण्यासाठी हे दोघेही दिग्गज आज मैदानामध्ये हजर असणार आहेत. दरम्यान आजच्या सामन्यासाठी अनेक माजी खेळाडूंनी देखील आपल्या टीम इंडियाला शुभेच्छा दिल्यात. आजच्या फायनलच्या मॅचमध्ये टीम इंडियाला विजयाची अधिक संधी असेल असं माजी क्रिकेटपटू